नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा मेगडे. उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांच्या आयोजनातून तळेगाव दाभाडेत श्री स्वामी समर्थ जयंती उत्सवात भव्य पालखी सोहळा, हजारो भाविकांची उपस्थिती. तळेगाव दाभाडे येथे शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्र तळेगाव स्टेशन यांच्या वतीने या भव्य पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी श्री स्वामी समर्थ मंत्राचे हवन तसेच श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे वाचन पार पडले. त्यानंतर सप्तशृंगी माता मंदिर, इंद्रायणी कॉलनी येथून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. ही मिरवणूक आनंदनगर, मनोहरनगर, वनश्रीनगर, स्वामी समर्थ मंदिर, सिमको कॉलनी, मोहननगर मार्गे पुन्हा मंदिरात दाखल झाली. पालखी आगमनानंतर उपनगराध्यक्ष गणेश काकडे व उद्योजक किरण काकडे यांनी सपत्नीक स्वामींची आरती केली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सोहळ्यात हजारो स्वामी भक्तांनी उत्साहात सहभाग घेतला. ठिकठिकाणी रांगोळी काढून व फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच ढोल ताशा पथक व बँडच्या गजरात मिरवणूक अधिक रंगतदार झाली. या पालखी सोहळ्यात राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, नगरसेविका आशा भेगडे, भारती धोत्रे, शैलजा काळोखे, ऋतुजा भगत, स्नेहा खांडगे तसेच नगरसेवक सागरभैया बोडके, मदन नाटेकर, संतोष शबुराव भेगडे, सुदाम शेळके, संदीप शेळके, निखिल भगत, सत्यम खांडगे, इंदरकुमार ओसवाल उपस्थित होते. तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे, नाना कारके, रोहित लांगे तसेच उद्योजक कल्पेश भगत, नितीन दाभाडे, राजेंद्र काळोखे, दर्शनदादा खांडगे, नितीन मराठे, संतोष मोरे, शेखर मुरे, निलेश पारगे, संदीप जोशी, भास्कर माळी, गणेश देवरे, आनंद लबडे, सोमनाथ साळुंके, साई भंडारी, वैशाली निगडकर, योगिता फलके, निलिमा गुंजाळ, संध्या जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली. श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज जोगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरु माऊली यांच्या समर्थ वंदनो मुद्रा श्री स्वामी समर्थ वाजवा नगारे श्री स्वामी समर्थ धर्तीवर आले. आज 20 मार्च आजच्या दिवशी या ब्रह्मांड नायकांचा प्रगट दिन आहे आणि स्वामी जयंतीच्या या सोहळ्यानिमित्त तळेगाव दाभाडे स्टेशन विभागामध्ये गेली अनेक वर्षांपासून आपण स्वामी जयंतीचा पालखीच्या सोहळ्याचा कार्यक्रम खूप मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करत असतो. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आज सप्तशृंगी मंदिर येथे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे हवनयुक्त वाचन आहे आणि या वाचनासाठी जवळजवळ 700 पर्यंत सेवेकरी उपस्थित आहेत. त्यानंतर स्वामी चरित्राचे हवन झाल्याच्या नंतर सर्व भाविक सेवेकरी स्वामी महाराजांची पालखीचा पूर्ण मिरवणूक सोहळा चालू होत असतो. कारण ज्यांच्या खांद्यावर स्वामी महाराजांच्या पालखीचा भार येतो त्यांच्या आयुष्याचा भार सांभाळण्याची जबाबदारी स्वामी महाराज करत असतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यातला अनुभव आहे. ज्यांच्या पाठीशी स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांना आयुष्यामध्ये कुठली चिंता किंवा दुःख, भय हे राहत नाही. त्याच्यामुळे मी सर्वांना आव्हान करते, आपण सुद्धा या स्वामी सेवेचा अनुभव घ्यावा. इथे सप्तशृंगी मंदिरात परत पालखीचं आगमन होते आणि त्यानंतर स्वामींची आरती होते. त्याच्यानंतर आमचे सेवेकरी माननीय श्री गणेश भाऊ काकडे अनेक वर्षापासून या दिंडोरी मार्गामध्ये सेवा करत असतात आणि वर्षातून 3 कार्यक्रम घेत असतात. एक दत्त जयंती सप्ताह, स्वामी पुण्यतिथी सप्ताह आणि स्वामी जयंतीचा हा पालखी सोहळा. त्यानंतर आरती होते आणि आरतीनंतर जवळजवळ 10,000 सेवेकरी या ठिकाणी आरती, मार्गदर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेत असतात. तर श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा आध्यात्मिक मार्ग आहे आणि असंख्य लाखो सेवेकरांचे प्रश्न या मार्गातून परमपूज्य गुरु माऊलींच्या आदेशाने सुटले जातात. त्याचबरोबर आमच्या सर्वांना, सर्व सेवेकरांना गणेश भाऊंचे सहकार्य मिळत असते. त्यामुळे आम्ही या स्टेशन भागामध्ये हा मोठा सोहळा अगदी छान आणि उत्तम पद्धतीने पार पाडू शकतो. श्री स्वामी समर्थ. आपल्या दिंडोरी मार्गामध्ये हवनयुक्त सेवेला खूप सारं महत्त्व असतं. कारण या हवन सेवा ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला वातावरण शुद्धीकरणाचे काम ही हवन सेवा करत असते. त्यामुळे आपल्या या मार्गामध्ये खूपच असं महत्त्व आपण या हवन सेवेला देत असतो. तर आजच्या स्वामी जयंतीच्या उत्सवानिमित्त आपण इथे सप्तशृंगी मंदिरामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं हवनयुक्त पारायण करणार आहोत. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ जपाचा त्याचंही हवन आपण इथे करणार आहोत. आणि या हवन सेवेला
आता जवळजवळ 700 ते 800 सेवेकरांची उपस्थिती इथे सेवेकरांनी लावलेली आहे. तशीच ही उपस्थिती अजून हळूहळू वाढतच जाणार आणि पालखी सोहळ्याच्या वेळेला अजून उपस्थिती भरपूर वाढते. तर आजच्या या स्वामी जयंतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी सगळ्यांनी आपला जो पालखी सोहळा असेल त्यावेळेला उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घ्यावा अशी सर्वांना विनंती. श्री स्वामी समर्थ. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.